राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8व्या हप्त्याची आज मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच की या मंजुरीमुळे बघा आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते. आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, केंद्र सरकारने बघा पीएम किसान योजनांचा 21 हप्ता नुकताच शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे. त्यामुळे आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव उत्सुक वाट पाहत आहेत. मात्र आता नेमके कोणत्या तारखेला हा हप्ता येणार याबद्दल बघा सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये बघा मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरल्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाहायला मिळत आहे. आता कोणी म्हणत असतं की बघा नमोचे पैसे आज जमा होतील, जर कोणी म्हणत होतं की बघा उद्या जमा होतील, अशा अफवा पसरल्या होत्या. पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये नेमके कधी वितरित होणार यांचे ठामपणे कोणीही अधिकृत तारीख सांगत नव्हतं. आता शेतकरी मित्रांनो बघा, या संभ्रमाच्या वातावरणाबद्दल शेतकरी बांधवांमध्ये बऱ्याच नाराजगी होती. यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी आता मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली आणि शेतकरी मित्रांनो बघा, यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे वाटप होणार यांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वितरणीची निश्चित तारीख कोणती असणार आहे यांचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे. आता बघा, या योजनातून कोणकोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र ठरवले जाईल याबद्दल निकषही जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्र बघा, आता स्वतः मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. जे म्हणजेच की बघा आता याद्वारे तुम्हाला कळवली जाईल. आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही योजनांचे बघा शेतकरी मित्रांनो 4,000 रुपये एकत्र मिळणार असे सांगितलं होतं. परंतु अचानकच फक्त पीएम किसानचे पैसे जमा झाले, नमोचे पैसे का आले नाहीत यांचा बघा शेतकऱ्याला महत्त्वाचा प्रश्न. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की आता केंद्र सरकारकडून तुम्हाला बघा पीएम किसानचे पैसे येत असतात. जर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे पैसे शेतकऱ्याला वितरित केले जातात आणि पीएम किसान योजनांचे कोणत्याही विशेष अटी किंवा पात्रता लागू नाही. परंतु शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यासाठी असल्याने काही अटी लागू केले आहेत आणि नमो शेतकरी योजनांसाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठी हप्ता काही दिवस मागे ठेवला आहे. अखेर राज्य सरकारने या योजनांसाठी बघा 4,000 कोटी रुपयाची मंजूर केलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चालवली जाते. आता 4,000 रुपये एकत्र देण्याबाबत जी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती, यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे की आम्ही बघा कधीच 4,000 रुपये एकत्र पाठवत नसतो, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पहिला पीएम किसानचे पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर बघा नमोचे पैसे वितरित होतात. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता नमोच्या 8वा हप्ता कधी शेतकऱ्याच्या बँक खात्यात मिळणार त्यांची तारीख सुद्धा आता म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा 8वा हप्ता आता डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा सरकारने बघा जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे की या सकाळपासूनच 100% खरी बातमी आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात मोठी ही 100% बातमी आली आहे की आज सकाळपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आहे. फक्त स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे 12 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. असे 12 जिल्हे सिलेक्ट केलेले आहे. त्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ते 12 जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले जाणून घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम जिल्हा म्हणजे बघा नंदुरबार जिल्हा सांगण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा नांदेड जिल्हा सुद्धा सांगण्यात आलेला आहे. बघा हिमायतनगर सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे की बघा परभणी असो, त्याचप्रमाणे हातगाव तालुका असो बघा शेतकरी मित्रांनो, आणि पुणे जिल्हा सुद्धा सांगितलं आहे. आता जे का पुणे जिल्ह्याचे जे का तालुके आहे त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बीड सुद्धा जिल्हा समावेश करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे का राहिलेले जिल्हे आहे ते सुद्धा सरकारने स्वतः बघा जी.आर काढण्यात सांगितलेलं आहे. आता सर्वप्रथम बघा सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्यांना कहर केलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे की बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे की ओरिजिनल तारीख तुम्हाला ही याद्वारे मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम बघा आता 12
12 जिल्ह्यामध्ये म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 12 जिल्ह्यामध्ये आता या जानेवारीच्या महिन्यातच म्हणजेच की या महिन्यातच तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. अपात्र शेतकरी आणि पात्र शेतकरी कोणते असणार आहे, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. आता शेतकरी मित्रांनो त्याची यादी जर बघायची असेल, तर सर्वात पहिले तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियली साईटवर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा बघा म्हणजेच की 21 हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्याला बघा नमोचा 8वा हप्ता सुद्धा त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.